नमस्कार, आज आपण मकर संक्रांती विशेष महिनाभर टिकणारी गुळाचा पाक तयार न करता तिळाची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही तिळाची वडी अगदी मऊसूद आणि दाणेदार बनून तयार होते। अशी मऊसूद तिळाची वडी बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या आहेत। लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा ही वडी खाऊ शकतील की मऊसूद दाणेदार ही तिळाची वडी बनून तयार होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। अगदी निशुल्क आहे। अगदी मऊसूद अशी आपली ही वडी बनून तयार होते। अगदी हाताने सहज अलगद अशी ही तोडली जाते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू। इथे मी सर्व प्रमाण हे एकाच वाटीने घेतलं आहे। 1 वाटी गूळ, 1 वाटी पांढरे तीळ, पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी मिल्क पावडर, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट, वेलची जायफळाची पावडर 1 चमचा, पिस्त्याचे काप 2 चमचे, साजूक तूप। मी इथे गावरान तीळ घेतले आहेत। गावरान तीळ हे असे थोडेसे मातक रंगाचे असतात। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता। गावरान तीळ हे पॉलिशच्या तिळापेक्षा पौष्टिक असतात। तिळाची मऊसूद वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊयात। एक जाड बुडाची कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी तीळ टाकून घेतले। आता हे तीळ आपल्याला अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं हे तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना तीळ सतत हलवत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळे तीळ एकसारखे भाजले जातील। तिळाला आता 5 मिनिटं झालेत। या ठिकाणी आपले तीळ छान भाजून तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकता आधीपेक्षा आपले तीळ छान फुलले गेलेत। आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि तीळ गार करून घेऊ। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण जे पाववाटी शेंगदाणे घेतलेत ते टाकून हे छान मंद गॅसवर आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला सारखेच हलवत मंद आचेवर भाजायचे आहेत। कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे। पुन्हा एक वेळ सांगते, मी सर्व प्रमाण एकाच वाटीने मापून घेतलं आहे। प्रमाण अचूक असलं तर रेसिपी अजिबात फसत नाही, त्यामुळे शक्यतोवर एकाच कुठल्याही भांड्याने तुम्ही साहित्य मापून घ्या। 4 ते 5 मिनिटं आपण हे शेंगदाणे छान लो गॅसवर खरपूस असे भाजून घेतले आहेत। हे शेंगदाणे सुद्धा आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि गार करून घेऊ। आता गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची आणि कढई गरम आहे, त्याच कढईमध्ये हे डेसिकेटेड कोकोनट टाकून 1 मिनिटभर हलकसं परतून घेऊ, जेणेकरून वडी जास्त दिवस राहिली तर त्याला वास यायला नको, म्हणून आपण हे सुद्धा एक हलकसं परतून घेत आहोत। इथे आपलं खोबरं देखील परतून झालंय, हे सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता शेंगदाण्याची मी सालं काढून घेतले आणि तीळ आणि शेंगदाणे दोन्ही सुद्धा अगदी गार झालं आहे। हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला प्लस मोडवर फिरून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून प्लस मोडवर आपण छान हे बारीक करून घेऊ। आपल्याला खूप असं हे बारीक करायचं नाही, हलकसं जाडसर ठेवायचं आहे। इथे मी तीळ आणि शेंगदाणे एकत्रच मिक्सरला फिरून घेत आहे, त्यामुळे प्लस मोडवरच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवलंय याप्रमाणे आपल्याला हे असं रवाळ बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी हलकसं असं रवाळ हे बारीक करून घेतलं आहे। आता हे बारीक केलेले तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊ। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही शेंगदाण्याचे सालं नाही काढलेत तरी चालेल। तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिश्रणाला कुठेही तेल सुटलेलं नाही आहे, अगदी मोकळं असं हे बारीक फिरून घेतलं आहे। तीळ आणि शेंगदाणे मी मिक्सरला एकत्रच फिरून घेतले आहेत। यानंतर बाकी साहित्य सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। डेसिकेटेड कोकोनट सुद्धा पाव वाटी घेतला आहे, त्याचबरोबर पाव वाटी मिल्क पावडर आणि 1 चमचा वेलची जायफळाची पावडर घालून घेऊ आणि हे सर्व सुके जिन्नस छान मिक्स करून घेऊ। या पद्धतीने सर्व जिन्नस मी या ठिकाणी मिक्स करून घेतले आहेत। आता हे साइडला ठेवून घेऊ। यानंतर इथे मी एक बेकिंग पेपर किंवा बटर पेपर घेतला आहे। आता याला छान तूप लावून हा सुद्धा साइडला ठेवून घेऊ, जेणेकरून आपलं मिश्रण मिक्स
झालं की आपल्याला वडी बनवताना फार वेळ लागत नाही. अशी पूर्वतयारी करून ठेवली तर वडी पटापट बनून तयार होते. इथे आपल्या बटर पेपरला तूप लावून झाला आहे. आता हा पेपर आपण साईडला ठेवून घेऊ. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एखाद्या ताटाला तूप लावून घेऊन त्यामध्ये वडी सेट केली तरी चालेल. यानंतर गॅसवर एक कढई गरम करून घेऊ आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ. तूप वितळलं की त्यामध्ये घेतलेला 1 वाटी गूळ टाकून घेऊ. आता आपला गूळ पटकन विरघळावा म्हणून 2 चमचे पाणी घालून घेऊ. शक्यतोवर आपल्याला इथे गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गूळ पटकन वितळला जाईल. गूळ चिरून घेतल्यामुळे आपला गूळ पुढच्या 1 मिनिटातच इथे विरघळला गेला आहे. आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक अजिबात बनवायचा नाही. गुळ विरघळला की लगेचच आपल्याला यामध्ये बारीक केलेली जे तिळाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. इथे आपला गूळ छान विरघळला गेला आहे. या पद्धतीने आपला गूळ पूर्ण विरघळला की आपण जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊ आणि छान हे मिक्स करून घेऊ. मिश्रण घातल्यानंतर लगेच आपल्याला असं वाटतं की आपला गूळ इथे कमी झाला आहे का, पण तसं नाही. जसं जसं हे मिक्स होत जातं तसं तसं याला बाइंडिंग येत जातं. आणि 1 वाटी तीळ घेतले आहेत तर 1 वाटीच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. संपूर्ण मिश्रणाच्या निम्म्याच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. आपल्याला हे छान व्यवस्थित एकजीव याचा गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटातच आपलं हे मिश्रण छान एकजीव या ठिकाणी तयार होतं. इथे 4 मिनिटं झालेत. आपलं मिश्रण छान मिक्स झालं आहे. याचा व्यवस्थित गोळा तयार झाला आहे आणि गॅसची फ्लेम अजूनही चालू आहे. मी लो गॅसवर हे छान एकजीव मिक्स करून घेतलं आहे. यानंतर आता आपण हे जे तूप लावून घेतलेलं बटर पेपर आहे त्यावर काढून घेऊ. सर्व मिश्रण इथे मी बटर पेपरवर काढून घेतलं आहे. मिश्रण हलकंसं गार झालं की हाताने हे थोडंसं चुरून घेऊ, म्हणजेच आपल्या वड्या छान तयार होतील. 1 ते 1.5 मिनिटं हे हाताने व्यवस्थित छान चुरून घेतलं आहे आणि बटर पेपरच्या साहाय्याने याला रोलच्या आकारात तयार करून घेतला आहे. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. आता यावर थोडंसं पिस्त्याचे काप टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा हे यावर फिरून घेऊ. पिस्त्याचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. आता हे व्यवस्थित पुन्हा यावर असं फिरून घेऊ आणि बटर पेपर मध्ये रोल करून 1.5 ते 2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हे अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता. फ्रीजच्या बाहेर सेट केलं तर 1.5 ते 2 तास हे बाहेर सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या छान तयार होतील. आता याला 2 तास झाले आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे व्यवस्थित सेट झालं आहे. आता आपण या ठिकाणी याच्या वड्या पाडून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. 1-1 इंचाच्या अंतरावर मी याच्या छान वड्या तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपल्या छान अशा वड्या तयार झाल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही. छान मऊसूद अशी याची वडी इथे तयार होते. राहिलेल्या सुद्धा वड्या मी इथे पाडून घेते. या पद्धतीने आपल्या मऊ लुसलुशीत तिळाच्या वड्या बनवून तयार आहेत. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.